धान्य कोठार आपण आताच बघितलंय आणि विषय कसा असतो, जेव्हा किल्ल्याला वेढा पडतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो की किल्ल्याला चारी बाजूनी ज्यावेळेस वेढा पडलेला असतो त्यावेळेस धान्य आणि दारू गोळा आणि पाणी या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात किल्ला किती पण दिवस लढवून ठेवण्यासाठी. इकडच्या बाजूलाच धान्य कोठार आहे, त्याच्या ऑपोजिटलाच आपण दारुगोळा कोठार बघू शकतो. तुम्हाला वाटेल की उद्ध्वस्त वास्तू आहे पूर्ण, पण उद्ध्वस्त वास्तू नाही आहे. इथं दारुगोळा कोठार आहे, जमिनीच्या खालची दारुगोळा कोठार आहे. म्हणजे रायगडावर जेव्हा दारुगोळा कोठारचा स्फोट झाला होता तेव्हा पूर्ण रायगड जळला होता. तसाच इथे जो दारुगोळा कोठार आहे तर बरोबर त्यांनी डोकं लावून तयार केलंय, जमिनीच्या खाली तयार केलेले. आपण बघूया. वरती दारुगोळा कोठार नाहीये, हे खाली दारुगोळा कोठार आहे आणि अजून पण लोकांनी त्यात प्लास्टिक आणि हे टाकलेलंच आहे. कोणीतरी आतमध्ये जाऊ नये म्हणून हे सगळं तयार केलेलं आहे असं, नाहीतर मग आतमध्ये जाता येतं. पायऱ्या पण आहेत तशा आणि मागच्या बाजूला भिंत वगैरे दिलेली, पलीकडून तोफगोळा आला वगैरे त्या सगळ्या गोष्टीसाठी असं तयार केलं. आणि पलीकडे हत्तीखाना आहे, म्हणजे आंबरखाना आपण म्हणतो.